नमस्कार, मी प्रिया तुमचं मनपूर्वक स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत लुसलुसीत अशी पुरणपोळी आणि त्याचबरोबर झणझणीत असा मसाला किंवा मसाला आमटी. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा पुरण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळ, तीही हरभऱ्याची डाळ. तर इथे मी सपाट 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची डाळ आपल्याला हवी असते पुरण करण्यासाठी. तर ही अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊयात अगदी 1 ते 2 पाण्याने. तर असे अलगद हाताने मस्तपैकी याला धुवून घ्यायचं आहे. तर ही पुन्हा एकदा पाणी टाकून मी परत धुवून घेणार आहे. म्हणजे पॉलिश केलेली डाळ असते ही, तर त्यावर जो कलर असतो तो निघून जातो. त्यामुळे स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. आणि ही आपली डाळ धुवून तयार आहे. तर याला आपण कुकरला लावूयात. तर मी कुकरमध्ये ही डाळ टाकणार आहे आणि यामध्ये टाकायचं आपल्याला साधारण मीडियम गरम पाणी. तर साधारण तुम्ही डाळीच्या 3 पट पाणी यामध्ये टाकू शकता किंवा जास्त टाकलं तरी चालेल. आपल्याला आमटीसाठी ते पाणी कामी येतं. तर ही कुकर आपण गॅसवर ठेवून देऊयात. तर 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. आणि डाळ शिजून झालेली आहे. अगदी 20 ते 25 मिनटामध्ये ही डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. तर ही बघा, आता आपण याची जे पुरण आहे ते काढून घेऊ. त्याच्या अगोदर याच्यातलं जे डाळीतलं पाणी आहे ते आपण या चाळणीने गाळून घेऊयात. तर अशा प्रकारचं जे पाणी आहे ते डाळीमध्ये निघालेलं आहे आणि हे आपल्याला मसाल्याला वापरायचं आहे. त्याला बाजूला ठेवूयात आणि या पुरण गाळायच्या चाळणीनेच आपण हे पुरण गाळून घेऊयात. तर असं चमच्याने किंवा ग्लासाने तुम्ही असं पुरण गाळून घेऊ शकता. तर इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं जे पुरण आहे डाळ आहे ती बाजूला काढून घेणार आहे मसाल्यासाठी. आणि यामध्ये टाकणार आहे सपाट 2 वाट्या साखर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, पण समान प्रमाण असतं पुरणाला. त्याला छान मिक्स करूयात. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे. तर इथं बघू शकता अगदी मीडियम गॅसवर याला ठेवायचं आहे. पाणी सुटतं साखरेला अगदी थोड्या वेळात. तोपर्यंत आपल्याला हे सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. गॅस मीडियम करून मी जे जायफळ असतं ते खिसून घेत आहे इथं पुरणामध्ये टाकायला. आणि त्याचबरोबर 4 ते 5 विलायची जी मी बारीक कुटून घेतलेली आहे, ही दोन्हीही आपल्याला पुरणामध्ये टाकायचे आहेत. ज्याने आपल्या पुरणाची चव जी आहे ती खूप छान येईल. ते बघा अशा प्रकारे मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे आपल्या डाळीला साखरेमुळे. तर याला आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच मस्तपैकी होऊ द्यायचं आहे. तर या 10 ते 12 मिनटानंतर मी विलायची आणि जी जायफळ होतं ती याच्यामध्ये ॲड करणार आहे. छान मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंही टाकू शकतो. तर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. अगदी पाव वाटी इतकं खिसून घेतलेलं आहे. तर हे मी इथं ॲड करते आहे. ते पुरण शिजू द्यायचं आहे चांगलं. अगदी 10 ते 12 मिनटात आपलं पुरण शिजून तयार होतं. इथं मला हे सगळं पुरण शिजवण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे. आणि पुरण होत आल्यावर मी विलायची आणि खोबरं टाकलेलं आहे. तर अगदी हे पुरण तयार होत आहे. आणि थंड झालं की हे पुरण अशा प्रकारचं दिसतं. त्याला काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण कणिक मळून घेऊयात. तर कणिक मळण्यासाठी मी इथं 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि याला आपण घट्ट असं मळून घेणार आहोत पहिल्यांदा. तर कणिक पहिल्यांदा नेहमी घट्ट मळायची आणि थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवायची आणि मगच तिला
तर सैलसर कणिक आपल्याला मळायचं बघा, अशा प्रकारे मळून घ्यायची आहे. घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे. याला झाकून ठेवू 20 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. तर इथं मी 1 चमचा धने आणि 2 तेजपत्ते कढईमध्ये भाजून घेतलेले आहे. तर धने आणि तेजपत्ता भाजून झालं की आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत. अगदी एक अर्धा 50 ग्रॅम इतकं खोबरं मी इथं वापरणार आहे. तर हे मस्तपैकी आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2 मोठी कांदी उभी कापून मी याला भाजून घेणार आहे मसाल्यासाठी. तर अशा प्रकारे लालसर आपल्याला ही कांदी भाजून घ्यायची आहे. त्याच मसाल्यामध्ये मी ते ॲड केलेलं आहे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि जी कणिक होती ती आपण आता हे करून घेऊयात, सैलसर मळून घेऊयात. तर कणिक मळून घेताना तिला थोडंसं पाणी लावत मळून घ्यायचं आणि याला थोडंसं तेल लावून आणखीन 5 ते 7 मिनटं मळून घ्यायचं आहे. तर आपली कणिक तयार आहे आणि जो आपण मसाला तयार केला होता, कांदे, खोबरं, धने आणि तेजपत्ता, याला थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात आपण याला काढून घेणार आहोत. तर लगेच आपण मसाला फोडणी देऊयात. तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. तर इथे मी 3 उबळ्या तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं तडतडण्यासाठी टाकणार आहोत. दोन्ही छान तडतडले की लसूण टाकायचं आहे. 7 ते 8 पाकळ्या मस्तपैकी त्याला ठेचून घेतलं आहे आणि त्याच्यात ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता आपल्याला ॲड करायचं आहे जे वाटण आपण बनवलं होतं, कांदा आणि खोबऱ्याचं ते. इथं आपण ते ॲड करून घेऊयात. जोपर्यंत हे आपलं वाटण परतून होत आहे तोपर्यंत आपण जी डाळ बाजूला ठेवली होती त्यामध्ये जी डाळीचं पाणी होतं ते मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजेत. आणि इकडे आपला जो मसाला आहे छान परतून झालेला आहे. त्यामध्ये मसाले ॲड करूयात. चांगलं तेल सुटलं की याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. 1 ते 1.5 चमचा काळा मसाला, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. हळद पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे या तिन्ही मसाल्यांना. मिक्स झाले की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते जळणार नाहीत. तर अशा प्रकारे मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यात डाळीचं जे पाणी होतं ते ॲड करायचं आहे. थोडीशी उकळी आली की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाल्यामध्ये पाणी ॲड करू शकता. जर तुम्हाला जर पातळ मसाला आवडत असेल तर पाणी जास्त ॲड करा आणि घट्ट आवडत असेल तर कमी ॲड करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी इथे ॲड करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 उकळ्या येईपर्यंत त्याला मंद गॅसवर मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपली कटाची आमटी किंवा मसाला आमटी. पुरणपोळीसाठी अशी झणझणीत आमटी नक्की बनवा आणि लगेच आपण पोळीची तयारी करूयात. पुरणपोळी बनवायला घेऊयात. तर इथे छोटंसं जी उंड्याची लाटी आहे ती मी घेतलेली आहे. पीठ लावून याला मस्तपैकी आपण आकार देऊन घेऊयात आणि यामध्ये आवडीप्रमाणे पुरण भरून घ्यायचं आहे. मस्तपैकी याला बंद करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने आणि पीठ लावून याची पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी अलगद हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही. जर का तुमचा जो उंडा आहे किंवा कणिक आहे ती मस्तपैकी मळलेली असेल तर पोळी कधीच फुटत नाही. तेवढी काळजी घ्यायची कणिक मळताना. तर पोळी तयार आहे आणि तवाही गरम आहे. यावर आपण पोळी टाकून घेऊयात. तेल टाकून घेतलं होतं मी पोळी टाकायच्या अगोदर आणि ही मीडियम गॅसवर आपण पोळी भाजून घेऊयात. तर एका साईडने भाजून झाली की आपण हिला पलटून घेऊयात. ही बघा मस्तपैकी डाग पडलेले आहेत आपल्या पोळीला. याच्यावर तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही टाकू शकता आणि हिला भाजून घेऊ शकता. ही आपली पोळी भाजून तयार झालेली आहे. हिला काढून घेऊयात. अगदी
2 ते 3 मिनिटात आपली पोळी भाजून तयार होते. लगेच दुसरीही दाखवून देते मी तुम्हाला पोळी कशी बनवायची ते. तर अशा प्रकारे अजून एक लाटी बनवून घेऊयात पुरण घालून. त्याला मस्तपैकी पीठ लावायचं आणि अलगद हाताने लाटून घ्यायची आहे. अगदी सहज लाटल्या जाते. तव्यावर टाकून घेतली आहे. एका साईडने परतून घ्यायची आहे. पुरणाच्या पोळीला जास्त करून तेल तूप लावायचं, जेणेकरून आपल्या पोळ्या टम्म फुगतात आणि मस्तपैकी भाजल्या जातात. ही बघा टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे. अशाच प्रकारे तुम्हीही पुरणपोळ्या बनवू शकता. अगदी सहज, खूप सोप्या आहेत. तर रेडी आहे आपली आमटी आणि पुरणपोळी. ही पुरणपोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपींसाठी पाहत राहा कुक विथ मराठी यूट्यूब चॅनल.